दिवसेंदिवस बीडमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे। अशातच बीडमधील आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे। बीडमधील एका पोलीस उपनिरीक्षकानं गावातील विवाहित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने अत्याचार केला असून पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक झालेली नाहीये। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। रवींद्र शिंदे असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। ही धक्कादायक घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली। आरोपीचे गावातीलच विवाहित महिलेवर वाईट नजर होती। घटनेच्या दिवशी आरोपीनं महिलेवर जबरदस्ती केली, नंतर तिच्यावर अत्याचार केला। अत्याचार करत त्यानं महिलेचे काही विवस्त्र फोटो काढले, तसेच या फोटोंच्या आधारे त्यानं पीडित महिलेला ब्लॅकमेल केलं। पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले, तसेच आरोपी विरोधात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार पोलिसांनी रवींद्र शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोकाट असून अद्याप तो पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये। सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। दरम्यान या प्रकरणानंतरच रक्षकच बनले भक्षक असं म्हणण्याची वेळ आली आहे। या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला असून आरोपीचा शोध आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। अत्याचार केल्यानंतर पीडितेचे विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोपी विरोधात गुन्हा दाखल, मात्र अजूनही आरोपी फरार। रक्षकच बनले भक्षक म्हणत स्थानिकांनी व्यक्त केला तीव्र संताप।